नमस्कार सगळ्यांना. आज आपण अंडा बुर्जी ग्रेव्हीची भाजी बघणार आहोत. ही भाजी बनवण्यासाठी अगदी सोपी आणि चवीला अतिशय चविष्ट अशी लागते. त्यासाठी सगळ्यात आधी मी कांदा टमाटरची पेस्ट करून घेतलेली आहे, लसूण बारीक कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी अंडे आपल्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. मी 2 अंड्यांची बनवती आहे. अंड्यामध्ये सिंपल असं मीठ टाकलेलं आहे आणि तेल नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये आपण हे अंडे फोडलेले टाकूया. मिक्स करून देऊयात. स्लो गॅस ठेवूयात. मिक्स करूयात. असे छान असं मिक्स करून घेऊयात. बारीक बारीक असे तुकडे करूयात कळीने चमच्याच्या सहाय्याने. त्यानंतर आपण हे आता झालेलं आहे काढून घेऊयात. त्याच कढईत आपण तेल टाकूयात. तेलामध्ये सुकी लाल मिर्च, दालचिनी गरम झालं की आपण इथे लसूण, हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. त्यानंतर इथे आपण पेस्ट केलेली आहे कांदा टोमॅटोची, ती टाकूयात. छान असं त्याच्यामधलं पाणी आहे कांदा टोमॅटोमधलं ते पूर्ण आळून देणार आहोत. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर इथे सुक्या मसाल्यांमध्ये मी फक्त हळद, गरम मसाला आणि लाल मसाला वापरला. मिरची टाकल्यामुळे लाल मसाला मी खूप कमी प्रमाणात वापरला आहे. मिक्स करूयात. तेल सुटेपर्यंत सगळे मसाले छान असे भाजून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. छान असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही पाहिजे म्हटल्यानंतर पाणी टाकूया. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जेवढी थिक पाहिजे तेवढे पाणी टाकायचं. त्यानंतर उकळी पाण्याला आल्याच्यानंतर तिथे जे आपण भुर्जी करून ठेवलेली आहे ते टाकूयात. कसुरी मेथी क्रश करून टाकली आहे मी. भुर्जी टाकूयात आणि मस्त असे 2 ते 3 मिनिटं आपण मंद गॅसवर अंड्याची भाजी होऊन देऊया. ग्रेव्ही ठीक होईपर्यंत. अशा प्रकारे वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली भाजी सर्व करूयात. आपली भाजी रेडी आहे. सर्व करूया. मीठ टाकूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.